हे मम्मी तुमची गातानी तुझी तयारी काय काय चालू आहे ग? तयारी होय, आज बाबांना सुट्टी आहे. माहिती मंडे आहे. बाबांचा. हो. बघू आठवड्यातला एक दिवस ते आम्हाला देतायत का कुठे फिरायला? नाही तर सारखे तुम्ही दोघंच फिरता ना. ओ बाबा, काय रे? मम्मीचं म्हणणं बरोबर आहे हो. आपण दोघं नेहमी जातो फिरायला, कारण ह्या दोघींना नेतच नाही गातानी मम्मीला. आज कुठेतरी नेऊया त्यांना पण. हो, छोटासा ड्राईव्ह करूया आज. हा, फिरून येऊया. नुसतं फिरून यायचं ना, नाही बाकी नाही काय नाही नाही, ना. मला काहीतरी खायला पाहिजे. हा, तुझं आधी तेच महत्वाचं असते. फिरण्यापेक्षा महत्वाचं पेटपूजा. मग दोन्ही चल चल जाऊया मग आज मस्तपैकी सटीला जाऊ फिरायला. आणि गुरुदादाचं देवळेकर वडापाव आहे हा, ना, हा, हा. तिथं मस्तपैकी गरमागरम वडापाव वडापाव पण दे. खाऊया. हा, हम्म? चालेल. चालेल ना काता? गाता ओके मम्मी, आता डील. चल चल. डन, डन, तू काय अभ्यास डन, करतेस डन. काय? चला, चल. अभ्यास नको आता, चला. ओ गाता मॅडम, जास्त अभ्यास झाला तुमचा, चला आता जाऊया. गाता हा हा झाला. हा बस ना, अभ्यास दे, अभ्यास तो हा. बुक दे. हा चला आता. चला तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो सतीला. हे बघा मित्रांनो, बाबा आता ड्रायव्हिंग करतायत, पाठी मम्मी आणि गाता बसले. हाय हाय. मम्मीची ख्वाहिश पूर्ण झाली. खुश आहेस ना मम्मा? हो. चला तर मित्रांनो, आता आपण सतीत आलेलो आहोत गुरुदत्ताच्या देवळेकर वडापावच्या इथं. चला तर आता आपण जाऊया, चला. चला तर मित्रांनो, आता मुलांची शाळा सुटलेली. कुठल्या शाळेतले आहे रे तुम्ही सगळे? सती स्कूल. आणि वडापाव खाल्लात? कसं आहे? मस्त आहे ना? दादाचा वडापाव एक नंबर बेस्ट असतात. आपण पण टेस्ट करूया आणि तुम्हाला सांगतो कसा आहे वडापाव. चला. नमस्कार. नमस्कार. आपल्या सोबत आहेत देवळेकर वडापाव सेंटरचे आपले मित्र गुरु. नमस्कार गुरु. मला वाटतंय हा वडापावचा जो उद्योग आहे आपण किती वर्ष चालू केलाय? आता इथे मी रिसेंटली 3 वर्ष झाली मला 3 वर्ष इथे. सतीमध्ये आपण हा. चालू करून. आधी खोपळीमध्ये आहे आधी आपलं. आपलं जी ब्रँच होती ती खोपडीमध्ये होती. होती. त्यानंतर मला वाटते आईने बाबा मला वाटते ते दोघं करत होते. बरोबर तेव्हा आहे. तू छोटा होतास. हो. मी पाहिलेलं तेव्हा तो छोटा होतास. हो. आणि आता आई आणि बाबांना मदत करण्यासाठी बरोबर. तू या क्षेत्रात उतरलायस. हो. बरोबर आहे. तुझा कसा काय अनुभव आहे? तुला वाटतंय म्हणजे या क्षेत्रात येऊन बरं वाटतंय? हो, आई बाबांना मी- मदत करते होय वेळी? होय, कारण मी 4थीत असल्यापासून हा मी दुकानात जातोय आई वडिलांसोबत. मग बरोबर. ते मला असं हे म्हणजे मला पण यायला लागलं हा त्या. बरोबर आहे. मग आता काय जॉब वगैरे काहीच नाही. मग बरोबर. त्यामुळे मी मग या क्षेत्रात आपल्या तरुण उतरलो. पिढीने सुद्धा उद्योगात बरोबर. आलं पाहिजे. हो. कारण की बाकीचे आपला जो मराठी माणूस आहे ना तो तो लाजतो. म्हणजे लाजतोय, right. कुठेतरी वडापावचा गाडा म्हटल्यानंतर त्याला वाटतं छोटं काहीतरी उद्योग आहे. हो, पण वडापाव बरोबर. ही छोटी गोष्ट नाहीये. छोटी गोष्ट कारण का नाही. वडापावच्या जीवर ही मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात फेमस जर वस्तू बरोबर. असेल तर तो ती वडापाव वडापाव आहे. आहे. त्यामुळे तू आई बाबांना मदत करण्यासाठी आणि तुला पण तुझ्या आवडीने हो. हा बिझनेस करतोय असं होय, दिसतंय. होय. एकंदरीत सकाळी किती वाजता चालू करता हा वडापावचा? 9:30-10 ला. 9:30-10 वाजता. आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत चालू 9, असतो? 9:30. 9:30. एकंदरीत आपल्या या वडापाव सेंटरमध्ये अंदाजे असे किती वडापाव सेल होतात? म्हणजे अंदाज की बाबा एवढे एवढे होतात. हा, सीझन नसेल तर 600-700. 600-700 वडापाव सेल होतात. हो. होय ना? आणि यासोबत आई आणि बाबा वडील, मदतीला आई, असतात. मी वडील. पाहू शकतो की आई या ठिकाणी सगळी तुला हेल्प करते. मी आमच्या देसाई डायरीज कडून गुरुला
भावी या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या सर्व प्रेक्षकांनी आणि सर्वांनी देवळेकर वडापाव सतीमधील या ठिकाणी निश्चित कधीतरी याची चव घेण्यात यावं असं मी त्यांना विनंती करतो आणि धन्यवाद. थँक्यू. चला तर मित्रांनो, आता वडापाव आलेला आहे बघा मित्रांनो. आता गाता पण अटॅक करते वडापाव. हा तुला देतो. थांबायला मी गरम आहे का तू? गरम आहे खूप. आता वडापाव घेऊया आणि टेस्ट करून बघूया. हा गरम आहे. हा तुला पण देते. चल ये गरम गरम वडापाव आहे. म्हणजे जो क्लासिक वडापावची टेस्ट असते, नुसतं तिखट नाही, प्लेन पण नाही. आपल्या चिपळुणात असला क्लासिक वडापाव आहे. म्हणजे बाकीचे कसे युट्यूबर असतात म्हणजे आईस्क्रीम वडापाव. भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई, यहाँ पे क्या हो रहा भाई. हा एकदम क्लासिक वडापाव जसा असतो तसा वडापावची खरी डेफिनेशन आहे. बघा मित्रांनो, अजून बाईट खाऊन बघतो. मिरची खाते आता. एक नंबर. मम्मी आता तू टेस्ट कर. हा गाठा ए गाता गाठा खा. इकडे बघ बाबांना सांग कसं. कसे कसे कसं आहे? कसे फिरायला नुसतं आणलं नाही, खायला मग. घालतोय ना. आता नंतर मग. म्हणशील परत नुसतं फिरायला आणतोय आणि काय एकदम खूप पैसे मस्त आहे, देतोय. मस्त आहे. बॅलन्स आहे ना. हा. एकदम चटणी पण लाल पण आहे, हिरवी पण आहे. हिरवी चटणी मस्त आहे. दोन्ही मिक्स करून खाताना खरंच छान वाटतं. हा गाताला पण हवा आहे ना. हा गाता हे गातं. हा, ए बेटा कशी टेस्ट आहे इकडे दाखव. बाबांना दाखव. हा, छान छान आहे, छान छान आहे. असं बोलायचं. इकडे बघ. कसं कसं छान छान आहे. ती खाते त्याच्यावरूनच समजायचं तिला आवड आहे. नमस्कार काका. नमस्कार. आपल्या सोबत देवळेकर वडापाव सेंटरचे मालक या ठिकाणी आपल्या देसाई डेअरीमध्ये स्वागत. प्रथम काका, हा वडापावचा जो बिझनेस आहे तो आपण किती वर्षापूर्वी चालू केलाय? 22 वर्ष झाली. 22 वर्ष हो. झाली. म्हणजे 22 वर्ष आपण इथं सतीमध्ये आता चालू केलाय का त्याच्या अगोदर कुठं दुसरीकडे आपला चालू होता बिझनेस? पोपळीला. पोपईमध्ये. म्हणजे तुम्ही पोपईत जाऊन तिथं तो बिझनेस चालू केला हो. होता. म्हणजे आता 22 वर्ष चालू आहे. होय. हा, मग आता तुम्ही तुमचं मूळ ठिकाण राहण्याचं मला वाटतं शिरगाव मध्ये शिरगाव. राहताय आपण, आणि आपण हा बिझनेस आता या सतीमध्ये चालू केला. तसा या ठिकाणचा जो पब्लिकचा रिस्पॉन्स आहे तो आपल्याला कसा आहे? चांगला आहे. खूप नंबर. चांगला आहे. म्हणजे मला वाटतंय खूप कस्टमरचा रिस्पॉन्स हो, चांगला आहे. चांगला आहे. होय ना. आपण सकाळी किती वाजता चालू करता? 9ला. 9 वाजता चालू हो. करता. आणि संध्याकाळी मला वाटतं मी 9. जेव्हा रिटर्न जात असतो तेव्हा सुद्धा तुम्ही चालू असतो. पण 9 साडेनऊ वाजत असतील ना? होय होय. होय ना. मला वाटतं इथं शाळा कॉलेज
इथल्या मुलांचा वगैरे रिस्पॉन्स खूप चांगला आहे. खूप आणि चांगला. तुमची मला माहिती आहे देवळेकर म्हटलं की दुसरं वडापावचं दुसरं नाव म्हणजे देवळेकर. तर आम्ही लहानाचं मोठं मला वाटतं देवळेकर वडापाव खाऊनच झालेलो आहे. म्हणजे आम्ही शिरगाव तर खायचोच. बरोबर. आपल्या पहिल्या शाखेमध्ये जे आहे भावांचं आपल्या तिथं पण आम्ही वडापाव खाल्लेला आहे. आपल्या खोपडीमध्ये सुद्धा चालू होतं त्या बरोबर. ठिकाणी सुद्धा. आणि आज आम्ही खास तुमच्या या सतीच्या ब्रँचला भेट देण्यासाठी आलो. अतिशय उत्कृष्ट चव आणि क्वालिटी, उत्तम क्वालिटी आणि स्वच्छता पाहून आम्हाला खूप बरं वाटलं. आम्हाला या ठिकाणी तुमच्या या भावी उद्योगासाठी आमच्या देसाईकडून आपलं शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. चला तर मित्रांनो, आता आमचा वडापाव खाऊन झालेला आहे आणि तुम्ही पण देखील या देवळेकर वडापाव सती या ब्रांचला नक्कीच भेट द्या. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आमच्या चॅनलच म्हणजे देसाई डायरी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. थँक्यू, बाय. आणि इथे येण्याचा ॲड्रेस मी कमेंटमध्ये टाकलेला आहे. बाय.